बुलढाणा जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर पाहायला मिळतोय। मान्सूनपूर्व पावसामुळे बुलढाण्यामध्ये तिघांचा बळी घेतलेला आहे। मलकापूरमधल्या दोघांचा मृत्यू झालाय तर शेगावमध्येही एक जण दगावलाय। मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार तडाख्याने शेतीचंही मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी आहे। पावसाच्या जोरदार तडाख्यानं बुलढाण्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। मान्सूनपूर्व पावसाचा कहर बुलढाण्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि तिघ जण दगावलेले आहेत। मलकापूरमधल्या दोघांचा मृत्यू झाला आणि शेगावमध्ये सुद्धा एक जण दगावलेला आहे। पावसाने जी हजेरी लावली त्यावेळेला लोकांची कशी तारांबळ उडाली आणि कशा पद्धतीनं सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला ती दृश्य दुसरीकडे आपण पाहताय। संध्याकाळच्या वेळेला वादळाचा तडाखा बसला। वादळामुळे मोठं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय आणि या वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः मलकापूर शहरातली तालुक्यातली ही संपूर्ण झाडं जी आहेत ती अक्षरशः उन्मळून पडलेली आहे। मी सध्या मलकापूर शहरामध्ये या ठिकाणी उभा आहे आणि आपण बघू शकतो की काल सायंकाळी जो वादळी वारा झाला त्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी जी लिंबाची मोठी झाडं होती शहरामध्ये, ज्या झाडाखाली नागरिक या ठिकाणी उन्हापासून आपला बचाव करत होते त्या झाडाखाली दुकानं सुद्धा लावलेली होती। मात्र कालच्या वादळी वाऱ्यामुळे ही झाडं जी आहे अक्षरशः उन्मळून पडलेली आहे। दुकानावरती झाडांची ज्या फांद्या आहेत त्या पडल्यामुळे या ठिकाणी दुकानांचं मोठं नुकसान झालंय। कालपासनं या ठिकाणी मदतीला सुरुवात केलेली आहे, मात्र मोठं नुकसान या ठिकाणी या मलकापूर शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांचं या ठिकाणी झालेलं आहे। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।